फ्रेंड्स, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. मी डॉक्टर शकुंतला पाटील, जयवंत महाविद्यालय इचलकरंजी, अर्थशास्त्र विभाग. मित्र हो, BA भाग 1च्या अभ्यासक्रमामध्ये सर्वसमावेशक विकासाची संकल्पना आहे. त्या संकल्पनेविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. सर्वसमावेशक विकासाची पार्श्वभूमी, ज्याला आपण इन्क्लुझिव्ह ग्रोथ म्हणतो, त्या विकासाची पार्श्वभूमी नेमकी काय आहे? तर विद्यार्थी मित्र हो, तर सर्वसमावेशक विकासामध्ये विकास हा शब्द आहे. विकास म्हणजे काय? तर आर्थिक विकास म्हणजे दरडोई उत्पन्न, राष्ट्रीय उत्पन्न आणि राहणीमानाचा दर्जा यात सातत्याने वाढ होणे म्हणजे विकास होय. पण सर्वांच्यापर्यंत हा विकास आज पोचलेला नाही. दरडोई उत्पन्नामध्ये, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये, राहणीमानाच्या दर्जामध्ये वाढ झालेली आहे, पण ही वाढ सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत पोचलेली नाही. महात्मा गांधीजींनी म्हटल्याप्रमाणे विकास हा शेवटच्या माणसापर्यंत पोचला पाहिजे. शेवटच्या माणसांचे म्हणजेच गरिबातल्या गरीब माणसाचे अश्रू जर खऱ्या अर्थाने पुसता आले तर तो विकास खऱ्या अर्थानं विकास असतो. या विकासाच्या बाबतीत भारतामध्ये अद्यापही हा विकास आपल्याला साध्य करता आलेला नाही. कारण गरिबांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वसमावेशक विकासाची संकल्पना पुढं आलेली आपल्याला दिसून येते. ही सर्वसमावेशक विकासाची संकल्पना सर्वप्रथम 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये तिचा विचार करण्यात आला. स्वातंत्र्यानंतर विकासाची गती वाढली हे आपण बघितलेलं आहे. परंतु विशेष करून 1990च्या नंतर ही विकासाची गती जी आहे ती वाढली, पण आर्थिक विषमताही प्रचंड प्रमाणामध्ये वाढली आणि त्यामुळे हा विकास सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवता आलेला नाही. परंतु 11व्या पंचवार्षिक योजनेनंतर विकासाच्या धोरणामध्ये सर्वसमावेशक विकास हा केंद्रबिंदू राहिलेला आपल्याला दिसून येतो. आता सर्वसमावेशक विकास कन्सेप्ट, इन्क्लुझिव्ह ग्रोथ म्हणजे नेमकं काय? तर सर्वसमावेशक विकास म्हणजे असा आर्थिक विकास जो रोजगाराच्या संधी निर्माण करतो आणि दारिद्र्य कमी करण्यास मदत करतो, तो विकास होय. दुसऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर सर्वसमावेशक विकास म्हणजे गरिबांना अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण या आवश्यक गरजा सर्वांपर्यंत पोहोचवणे किंवा त्यांना मिळेल अशी व्यवस्था निर्माण करणे म्हणजे सर्वसमावेशक विकास होय. थोडक्यात काय, अगदी तळागाळातील लोकांच्यापर्यंत विकास हा पोचला पाहिजे, हाच सर्वसमावेशक विकासाचा मुख्य हेतू किंवा गाभा असलेला आपल्याला दिसून येतो. आता सर्वसमावेशक विकासाचे निर्देशांक कुठले आहेत किंवा घटक कुठले आहेत? तर सर्वसमावेशक विकासाचा पहिला घटक आहे गरिबांची संख्या. दुसरा आहे लिंगभेद म्हणजे स्त्री पुरुष प्रमाण कसं आहे. तिसरा आहे रोजगाराची निर्मितीची क्षमता, शेतीचा विकास, औद्योगिक विकास, त्याच्यानंतर सामाजिक विकास कितपत झालेला आहे, उत्पन्नाचे समान वाटप झालेलं आहे किंवा नाही, पर्यावरणाच्या संरक्षणाच्या बाबतीत काय परिस्थिती आहे, प्रादेशिक समता आहे की नाही. हे सगळे घटक किंवा निर्देशांक ज्याला आपण म्हणतो, हे सर्वसमावेशक विकासाचे निर्देशांक किंवा घटक आहेत. आता सर्वसमावेशक विकासाची गरज भारताला काय आहे? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीनं विचार करता भारताचा जगात 7वा क्रमांक लागतो, तर एकूण लोकसंख्येच्या दृष्टीनं विचार करता दुसरा क्रमांक आहे, हे आपल्याला माहिती आहे. पण अद्यापही सर्वसमावेशक विकासाच्या बाबतीत मात्र आपण फार दूर आहोत. सर्वसमावेशक विकासापर्यंत आपल्याला पोचता आलेलं नाही. भारतासमोर अनेक जी आव्हानं आहेत, ती आव्हानं दूर करण्यासाठी आपल्याला सर्वसमावेशक विकासाची गरज आहे.
पहिला आव्हान म्हणजे गरिबी दूर करणं. भारतामध्ये आजही जवळपास 45% लोक गरिबीत आपले जीवन जगत आहेत. या लोकांना त्यांच्या मूलभूत सुविधा अद्यापही मिळू शकलेल्या नाहीत. त्यासाठी त्यांना झगडावे लागते. त्यांना गरिबीतून बाहेर काढण्यासाठी सर्वसमावेशक विकासाची गरज आहे. दुसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे बेरोजगारी कमी करणं. तर भारतात बेरोजगाराची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे. काम करण्याची इच्छा आणि क्षमता असूनही जर काम मिळत नसेल तर त्याला आपण बेरोजगारी म्हणतो. अशांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे. एवढी मानवशक्ती वाया जाते. भारतात जवळजवळ 10 कोटी लोकसंख्या ही बेरोजगार आहे. या सगळ्यांना रोजगाराच्या संधी निर्माण करून देण्यासाठी सर्वसमावेशक विकासाची गरज आहे. लिंगभेद दूर करणे. भारताचा विचार करता स्त्री आणि पुरुष यांच्या विकासाच्या बाबतीत विचार केला तर पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया विकासाच्या पाठीमागे आहेत. त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी सर्वसमावेशक विकासाची गरज आहे. आर्थिक विषमता दूर करणे. भारतामध्ये आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणामध्ये आहे. गरीब अधिक गरीब होत चाललेले दिसून येतात तर श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत. ही विषमतेची दरी दिवसेंदिवस रुंदावत आहे. ती कमी करण्यासाठी सर्वसमावेशक विकासाची गरज आहे. कुपोषण. कुपोषणाचा विचार करता भारतात लहान मुलांचे कुपोषण आणि स्त्रियांच्या कुपोषणाचा विचार करता भारतात जवळजवळ 40% बालकांच्या जन्माच्या वेळी वजन सरासरीपेक्षा कमी आहे. कारण त्यांच्या गर्भवती मातांना योग्य प्रमाणामध्ये आहार मिळत नाही. तो मिळवून देण्यासाठी किंवा कुपोषणाचं प्रमाण कमी करून त्यांना सक्षम घडवण्यासाठी सर्वसमावेशक विकासाची गरज आहे. आरोग्याचा प्रश्न. आरोग्य हा मानवाचा मूलभूत अधिकार आहे किंवा हक्क आहे. व्यक्ती आरोग्यक्षम असेल तर ती चांगल्या पद्धतीचं काम करू शकते. ती एक प्रोडक्टिव्ह असेट आहे, एक उत्पादक शक्ती आहे आणि ती टिकवून ठेवायची असेल तर सगळ्यांना आरोग्याच्या सुविधा मिळवून देणं, त्या योग्य दरात परवडेल अशी मिळवून देणं गरजेचं आहे. आणि त्यामुळं आजही खेडेपाड्यामध्ये या सुविधा पोचलेल्या नाहीत. त्या पोचवण्यासाठी आरोग्य सुविधांचा विस्तार करण्यासाठी सर्वसमावेशक विकासाची गरज आहे. आर्थिक सुविधांचा विस्तार. तर आर्थिक सुविधांचा विचार करता अद्यापही बँकिंगच्या सुविधा सर्वांपर्यंत पोचलेल्या नाहीत. अद्यापही अशी खेडीपाडी आहेत तिथं बँकिंग पोचू शकलेलं नाही. त्यामुळे त्यांच्याकडे असलेली संपत्ती बचत प्रवाहात आणता येऊ शकलेली नाही. ती प्रवाहात आणून भांडवल निर्मिती वाढवायची असेल तर सर्वसमावेशक विकासाची गरज आहे. एकूण या सगळ्या घटकांचा विचार करता तर गरिबी दूर करणं, बेरोजगारी कमी करणं, लिंगभेद नष्ट करणं, आर्थिक विषमता दूर करणं, कुपोषणाचे प्रमाण कमी करणं, आरोग्याचा प्रश्न सोडविणं आणि आर्थिक सुविधा, बँकिंगच्या सुविधा लोकांपर्यंत पोचवणे या सगळ्यांसाठी सर्वसमावेशक विकासाची गरज आहे. आता सर्वसमावेशक विकासाची दिशा कशी असली पाहिजे? तर पहिला मुद्दा कौशल्य विकास. रोजगार वाढवण्यासाठी ज्यांच्याकडं जे जे कौशल्य आहेत त्या कौशल्यानुसार त्यांना प्रशिक्षण दिल्यास कौशल्याचा विकास होऊन सर्वसमावेशक विकासाला गती मिळता येऊ शकेल. स्त्री पुरुष समानता. स्त्रियांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी स्त्री पुरुष समानतेच्या दृष्टिकोनातून पावलं उचलली तर सर्वसमावेशक विकासाकडे आपण निश्चितच पोहोचू. लघु आणि कुटीरोद्योगाचा विकास. लघु आणि कुटीर उद्योग हे देशाच्या आर्थिक विकासात, व्यक्तीच्या आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका पार पाडतात आणि त्यामुळं लघु आणि कुटीर उद्योगाच्या विकासासाठी चांगले धोरण राबवणे हे सर्वसमावेशक विकासाच्या दृष्टीनं अत्यंत आवश्यक आहे. रोजगारामध्ये वाढ करण्यासाठी अनेक प्रकारचे धोरणं राबवली पाहिजेत. औद्योगिक विकास केला पाहिजे. औद्योगिक धोरणाचा विचार केला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून जर पावलं उचलली तर रोजगारामध्ये वाढ करून सर्वसमावेशक विकासाकडं आपल्याला जाता येईल.
आरोग्य सुविधांचा विकास. आरोग्य सुविधांचा विकास करून त्या गावागावापर्यंत प्रत्येक तळागाळातील माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वसमावेशक विकासाची दिशा आपण ठरवली पाहिजे. गरिबी निर्मूलनाचे कार्यक्रम आखले पाहिजेत. आजपर्यंत अनेक कार्यक्रम शासनाने सरकारने आखलेले आहेत आणि सर्वसमावेशक विकासाकडे वाटचाल सुरू केलेली आहे. प्रादेशिक समता. प्रदेशामध्ये जी विकासाच्या पातळीवर विषमता आहे ती दूर करण्यासाठी प्रादेशिक समता प्रस्थापित करण्यासाठी त्या दृष्टीनं वाटचाल करून सर्वसमावेशक विकासाकडं आपण गेलं पाहिजे. ग्रामीण नागरी विकासातील अंतर कमी करणं. ग्रामीण आणि नागरी विकासामध्ये अंतर खूप आहे. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागामध्ये विकास कमी झालेला आहे आणि त्यामुळं ग्रामीण भागामध्ये शहरी भागातल्या सगळ्या सुविधा या ग्रामीण भागामध्ये पोहोचल्या पाहिजेत आणि खेडे हा विकासाचा केंद्रबिंदू ठेवून जर आर्थिक विकास केला तर आपण सर्वसमावेशक विकासाकडं वाटचाल करू शकतो. महात्मा गांधीजींनी खेड्याकडे चाला हा मंत्र दिला होता. तो सर्वसमावेशक विकासाचाच एक भाग असलेला आपल्याला दिसून येतो. आर्थिक सुविधांचा विस्तार. अलीकडच्या काळामध्ये बँकिंग हा आर्थिक विकासाचा एक मार्ग ठरलेला आहे आणि तो सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आर्थिक सुविधा, बँकिंगच्या सुविधा, बँकिंग संस्थांची सुविधा खेड्यापाड्यापर्यंत प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे. या दृष्टीनं विकासाची वाटचाल केल्यास सर्वसमावेशक विकासकडं आपण निश्चितच जाऊ शकतो. आता सर्वसमावेशक विकासाकडं जाण्यासाठी योजना कुठल्या कुठल्या आहेत की सरकार त्या दृष्टीनं आखलेलं आहे याचा आपण विचार करणार आहोत. तर त्याच्यामधली पहिली योजनामध्ये जनधन अकाउंट, जनधन खाती. बचतीतून भांडवल निर्मिती करण्यासाठी ही जनधन खाती महिलांना प्रत्येक महिलांनी जनधन खाती उघडण्याचा हा कार्यक्रम आहे आणि त्यातून महिलांना या विकासाच्या प्रक्रियेमध्ये सामावून घेण्याचा हा एक प्रयत्न आहे आणि तो सर्वसमावेशक विकासाचा एक भाग आहे असं आपल्याला दिसून येतं. दुसरा मुद्दा म्हणजे उज्ज्वला योजना. स्त्रियांच्या स्वयंपाकासाठी इंधनाचा हा प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये असतो आणि तो सोडवण्यासाठी उज्ज्वला योजना अंतर्गत गरिबांना मोफत गॅसची सुविधा या योजनेअंतर्गत मिळवून दिली जाते आणि त्यातून सर्वसमावेशक विकासाचा एक मार्ग जाताना आपल्याला दिसून येतो. तिसरा मुद्दा म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना. ही योजना ज्याला आपण मनरेगा म्हणतो ती रोजगार निर्मितीसाठी, ग्रामीण भागामध्ये रोजगार वाढवण्यासाठी, रोजगाराच्या संधी निर्माण करून देण्यासाठी हा कार्यक्रम राबवला जातो. हजारो लोकांना या योजनेतून रोजगार मिळवून दिला जातो आणि ही सर्वसमावेशक विकासासाठीची महत्त्वाची योजना म्हणावी लागेल. त्याच्यानंतरची पुढची योजना म्हणजे दिशा. महिलांच्या मध्ये उद्योजकता वाढावी, उद्योजकतेतून स्वयंरोजगार निर्माण व्हावेत या दृष्टिकोनातून UNDPच्या सहकार्याने दिशा योजनेचा प्रकल्प राबवलेला आहे आणि तो स्त्रियांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी, स्त्रियांचे सबलीकरण करण्यासाठीचा एक महत्त्वाचा उपक्रम असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर योजना म्हणजे मुद्रा बँक योजना होय. स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी ही मुद्रा बँक योजना काम करते. मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी असं त्याला म्हटलं जातं. ही योजना, या योजनेतून लोकांना 10 लाखापर्यंतचं कर्ज हे उपलब्ध करून दिल्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यातून स्वयंरोजगार आणि रोजगाराला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला जातो. त्यानंतरची योजना म्हणजे सर्व शिक्षा अभियान. शिक्षणाचा सर्वांना हक्क मिळवण्यासाठी प्राथमिक शिक्षण सक्तीचं करण्यासाठी ही योजना आहे. शिक्षण हे विकासाचे एक महत्त्वाचं अंग आहे. ते सर्वांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. विकासाचा गाडा पुढं आखण्यासाठी शिक्षण हे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी सर्व शिक्षा अभियानातून हा सर्वसमावेशक विकास साधण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो.
त्याच्यानंतर पुढची योजना म्हणजे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013, नॅशनल फूड सिक्युरिटी बिल 2013. अन्न हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे. तो मिळवून देण्यासाठी प्रत्येक गरिबांना, तळागाळातील लोकांना अन्नाची हमी मिळावी यासाठी पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, ज्याला आपण रेशनिंग म्हणतो, त्यामधून गोरगरिबांना कमी किमतीमध्ये 3 रुपये किलो तांदूळ आणि 2 रुपये किलो गहू याप्रमाणे प्रति व्यक्तीला 5 किलो धान्य या माध्यमातून उपलब्ध करून दिले जाते. आणि यामुळे गरिबी निर्मूलनास निश्चितच काही प्रमाणात तरी हातभार लागू शकेल आणि त्यामुळं आपण एक शाश्वत विकासाकडं वाटचाल करू शकू. या सर्व योजनांचा जर एकत्रित विचार केला तर भारतातील 11व्या पंचवार्षिक योजनेनंतर सर्वसमावेशक विकासाच्या दृष्टीनं पुढं पावलं उचलली जात आहेत आणि त्या दृष्टीनं योजना आखल्या जात आहेत. पण त्यामध्ये अजूनही भरीव प्रगती होणे गरजेचे आहे की ज्यामुळं त्या योजना त्या लोकांच्यापर्यंत पोहोचवल्या जातील. त्यामध्ये अजून एक योजना म्हणजे डिजिटल इंडिया, हा सुद्धा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. तर त्यामधून सुद्धा हा सर्वसमावेशक विकास साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अशा पद्धतीनं आपण सर्वसमावेशक विकास ही संकल्पना नेमकी काय आहे, तिचे निर्देशांक घटक कुठले आहेत, त्याच्यामध्ये सर्वसमावेशक विकासाची गरज काय आहे, सर्वसमावेशक विकासाचे मार्ग कुठले आहेत, त्याची दिशा कुठली आहेत आणि सरकार कुठल्या योजनेतून सर्वसमावेशक विकास करण्याचा प्रयत्न करतं आहे, याचा आपण या टॉपिकमध्ये विचार केलेलो आहोत. धन्यवाद.